नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे. इस्रायल आणि जपान टेक्नॉलॉजीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आंब्याची लागवड आपण दरी तालुका, नाशिक जिल्हा नाशिक येथे आपण केलेली आहे. आणि प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता की लागवड केल्यानंतर आपल्याला आंतरपीक जे घ्यायचं होतं, तर ते आंतरपिकासाठी आपण तैवान पिंक या व्हरायटीची निवड केलेली आहे. 2000 आंबा आणि 2000 तैवान पिंक पेरू याचे आंतरपीक म्हणून लागवड केलेली आहे. 3x14 फुटावर आंबा घेतलेला आहे आणि मध्ये 7 फुटावर आपण तैवान पिंक पेरू आपण घेत आहोत. आता तैवान पिंक जो पेरू आहे तो 7 फुटावर मिडलला टाकलेला आहे, 2 ओळीच्या आतमध्ये. तर तैवान पिंक पेरू आपण फक्त 4 वर्ष त्याचं उत्पादन घेणार आहे. 3ऱ्या वर्षी आपला आंबा उत्पादन सुरू होईल. केशर व्हरायटी आहे आणि त्यानंतर आपण 4 वर्षानंतर तैवान पिंक पेरू काढणार आहे. परंतु तोपर्यंत आपला सर्व मेंटेनन्स 6 महिन्यात 6-7 महिन्यात आपला तैवान पिंक पेरू सुरू होतो आणि 4 वर्षात त्याचे 8 उत्पादनं आपण घेऊन पूर्ण मेंटेनन्स खर्च काढू शकतो. धन्यवाद. आपल्याला कशी माहिती वाटली नक्की शेअर करा. धन्यवाद.